नमस्कार. जयवंत रामचंद्र जाधव, गणेशवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, राज्य कर्नाटकाच्या बाउंड्रीवरचं गणेशवाडी गाव. बोला की काय म्हणता तुमचं? आम्हाला काय म्हणायचं आहे, अच्छे दिन आहे गे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतो म्हणून असं भाजपानं शाश्वत केलेलं होतं. त्याचं काय झालं आम्हाला उत्तर पाहिजे आहे. काँग्रेसातले ईडी लागल्यावर काँग्रेसातले त्यात भाजपाचा शिक्का एक लागला, एक उपरून खांद्यावर टाकलं, झालं भाजप. तुमचं काय गोरगरिबासाठी तुम्ही काय काम केलाय? काम केले नाही काय? काहीच नाही. काय गरीबासाठी काय केलं त्यांनी? काय लाडकी बहीण? काय लाडकी बहीण, जे नोकरदार आहेत त्यातली लाडकी बहीण. आणि दवाखाना फुकट केले. दवाखाना आम्हाला 5 पैशाचं काही मिळालं नाही. मग बाकी नुसतं कार्ड दिल्यात. हे आता गुडघा आम्ही लंगडा होऊन बसलोय. काँग्रेसवाले काय कामं केले? काँग्रेसवालं 70 वर्ष त्यांनी निघून गेलं, त्यातनी नावं ठेवून तुम्ही आला. तुम्ही काय केला? अच्छे दिन आएंगे म्हणून प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यात 15 लाख तर सोडू दे, 10,000 तर तुम्ही दिला काय? मग आता यड्रावकर आहेत की आमदार? येड्रावकरनं तर कुठं आम्हाला दिलं? काय दिले? काय दिलं? कुणाला निवडून? गोरगरिबासाठी काय दिलं? मला यड्रावकरला निवडून देणार का? येड्रावकर कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला माहित नाही. का तर शाहू आघाडी म्हणतात ते. शाहू आघाडी म्हणतात तरी इकडे काय आम्हाला शाहू आघाडीला म्हणतानाच काय बोलता येत नाही. वरच्या पातळीवरचं सरकार आम्हाला 15 लाख रुपये खात्यावर देतो म्हटलं तर त्याने आम्हाला दिलं नाही. याचं उत्तर पाहिजे मग आम्हाला. आता तुम्ही मतदान कोणाला करणार? आम्ही शिवसेनेला करणार. शिवसेनेचं चिन्हच नाही घेत. नसलं तर मग दगडापेक्षा वीट मौमन मग काँग्रेसला गणपतराव पाटील, अप्पासाहेब चारे पाटील त्यांना करणार होय? हो. म्हणजे काँग्रेसला करणार. मग काय करणार? हे भाजपवाले बोलतात एक, करतात एक. अच्छे दिन आएंगे. प्रत्येक गोरगरिबाच्या खात्यात 15 लाख रुपये. 15 तर राहिलं, निदान 10,000 तर त्यांनी सोडलं काय नाही. ते धान्य द्यायला लागल्यात तेवढंच 5-5 किलो माणसी. एवढ्यावर जीवन जगते काय गरीबाचं? काँग्रेसने त्यांच्या काळात काय दिलं नव्हते ना. त्याच्या अगोदरची पद्धत नव्हती. आम्ही देतो म्हणून याने केले आणि मग याने पैसे देतो म्हणले 1 लाख रुपये तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये ठेवतो म्हणले. त्याचं 15 सोडून 10,000 नाही. म्हणजे मग तुम्ही काँग्रेसला मतदान करणार? मग साहजिकच आहे हो. दगडापेक्षा वीट मऊ. दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे मामा म्हणले. मला काय म्हणायचं आहे, ह्यांनी तुम्ही आश्वासन देऊ नका का दिला हे माझं मत आहे. आश्वासन देऊन तुम्ही सत्तेवर निवडून आला आणि तुम्ही मग आश्वासन दिलेले पूर्तता काय केला हे आमचं प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघितलं की आपण आश्वासन दिला पण तुम्ही त्या आश्वासनाची पूर्तता केला नाही. त्यामुळे तुम्ही आश्वासन देऊ नका असं या ज्येष्ठ मतदारांचं मत आहे आणि आम्ही काँग्रेससोबत जाणार असं यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. धन्यवाद.